संसारातला प्रत्येक प्राणी शांतीची इच्छा करतो. आणि त्याला आकुलता नको आहे हे आपण बघतो. आकुलताचा दुसरा अर्थ आपल्यामध्ये दुःख, शांती पाहिजे, दुःख नको आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग जेव्हा इच्छा आहे सुख शांतीच्या प्राप्तीची, तेव्हा सुख आणि शांतीसाठी प्रयत्न सुद्धा करतो. सर्व प्रयत्न एकमात्र सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठीच सर्व प्राणीमात्राचे चाललेले आहेत, चाललेले असतात. परंतु काल आपण बघत होतो की प्रयत्न सुरू झाल्यानंतर सुख शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर
हे मी प्रयत्न जे करतो आहे ते सुख शांतीसाठी करतो आहे हे विसरून जातो. बरोबर. जो प्रयत्न आपला चाललेला आहे त्या प्रयत्नापाठीमागचा उद्देश माहिती पाहिजे का नको? लक्षात असायला पाहिजे का नको? कशासाठी मी हे काम करतोय? कशासाठी मी आबदतोय? काय आशिष? कशासाठी? दुसरं काही प्रयोजन असू शकत नाही खरं, सुख आणि शांतीशिवाय दुसऱ्या कोणत्या प्रयोजनाचा विषयच नाही जीवाला. प्रवचन सारमध्ये आचार्यांनी तीच चर्चा घेतली. सुरुवातीला सगळे जीव ज्ञान आणि आनंदाची इच्छा करतात, म्हणून मी इथं खरं ज्ञान आणि खरं आनंदाचा आता उपदेश देतो असं म्हणते. मग आपल्या एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुढं आपण त्या ज्ञान आणि आनंदाच्या प्राप्तीमध्ये सफल होऊ शकतो. लक्षात तर राहिलं पाहिजे, मी ज्ञान आणि आनंदाच्या प्राप्तीसाठी हा प्रयत्न करतो आहे, हा उद्यम करतो आहे, हा व्यापार करतो आहे. शरद काका, तर मग आपण जो प्रयत्न करतोय त्यामुळे मला ज्ञान आनंद मिळतो का नाही हे पण विचारात येईल ना. मग माझा प्रयत्न ज्ञान आनंदासाठी चाललेला आहे आणि मग मी हा जो प्रयत्न करतो आहे त्यामुळं मला ज्ञान आणि आनंद प्राप्त होतोय का हे आपण बघू ना मग. आणि जर मिळाला तर मग कंटिन्यू करू तो प्रयत्न, नाही मिळाला तर तो प्रयत्न सोडावा लागेल. पण आपण जागृत राहतच नाही, जागे राहत नाही. प्रयत्नाच्या नादामध्ये प्रयत्नाचं प्रयोजनच बाजूला राहून जाते. आणि मग प्रयत्न म्हणजे कष्ट करत 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 करतच अनंत काळ या संसारामध्ये घालवला. आणि प्रयत्न म्हटलं तर केवळ कष्ट कष्ट आणि कष्ट. प्रयत्नामध्ये काय दिसतंय? कष्ट दिसत आहेत. आणि कष्ट म्हणजेच कष्टाचं दुसरं नाव दुःख आहे. कष्ट कोणालाही नको आहे, कारण कष्ट म्हटलं की कळतंय त्रास होतो, दुःख होतं. मग जो प्रयत्न आहे, जे कष्ट घेतले जात आहेत, ते सफल व्हायला पाहिजेत का नाही, त्याचं फळ काय मिळायला पाहिजे का नको, असं आहे. फळ मिळताना दिसून येत नसतानाही
हे जो मी प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न अनेक अन्य जीवाने, अनेक भावामध्ये, मी अनेक जन्मामध्ये प्रयत्न तो करून बघितलेला आहे. आजही माझ्या अगोदर अनेक जीवांनी जो मी आज सुखशांतीसाठी प्रयत्न करतो तो करून बघितला. मग ज्यांनी तो प्रयत्न केलेला होता ते सुखी झाले होते का? त्यांना शांती मिळाली होती का? मग तेच म्हणायचं मला. मग करतोय काय आपण आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग विसरले. सगळ्या दुःखाचं मूळ अज्ञान आहे. याचं वाक्य सर्व दुःखाचं मूळ अज्ञान आहे. मग अज्ञानच आहे ना. कोणतं अज्ञान? प्रयत्न सुखशांतीसाठी चाललेले अज्ञान आहे. माहिती नाही म्हणून दुःख आहे. जे प्रयत्न केले जाते त्याच्यामुळे सुख का नाही? तर मला माहिती नाही की हे प्रयत्न मी कशासाठी करतो. आणि लोकांनी ते प्रयत्न केलेले बघितलेत आणि मी पण करतोय. पण लोक जे प्रयत्न करून गेले त्यांना सुख शांती प्राप्त झाली का ह्याचं पण मला अज्ञान आहे. का डॉक्टर? कधी कोणी विचार करायला तयारच नाही. जो प्रयत्न मी आज करतोय सुख शांतीसाठी तो प्रयत्न अन्य किती जीवांनी केलाय, किती जीव करतायत आणि किती जीव त्या प्रयत्नामुळे सुख आणि शांतीला प्राप्त झालेत. ठीक आहे, आम्हाला विचारू नका आणि सांगू नका, तो आमचा विषय नाही. मग काय तुम्हाला नेमकं काय करायचंय? असं काय करता असं वाटतं? मग नेमकं करायचंय काय आपल्याला? लक्षच जर माहिती नसेल तर कुठं जायचंय माहितीच नाही. रस्ता आहे म्हणून जाणार का? जिकडं जो रस्ता दिसतोय आणि मला जायचंय कुठंतरी म्हणजे कुठं जायचंय ते निश्चित आहे का? का रस्ता दिसतोय म्हणून जिकडं रस्ता नाही तिकडं जाणार आहे? तुमचं काय काय आहे का नाही ध्येय वगैरे काय फिक्स? आम्ही फक्त काय करतो, गर्दी ज्या ठिकाणी दिसते त्याला फक्त आपण फॉलो करतो. गर्दी कुठे दिसते? गर्दी कुठे दिसते? कोणत्या रोडला जास्त लोक दिसते? कोणत्या रस्त्यावर? ज्या रस्त्याने अनेक लोक चाललेले आहेत आपल्याला वाटतंय हा हे रस्ता बरोबर असला पाहिजे. असंच आहे ना आपलं काम. भले त्या रस्त्यामध्ये कितीतरी जीव आहे ना मृत्यूला प्राप्त झाले असतील, मरणासन्न असतील, दुःखी आहेत, तृष्णा आकुलतेने सहित आहेत, ते त्या रस्त्याने मी चाललेलो असताना अनेक जीव मला तसले दिसते. पण तसल्या जीवांना नाही चाललेत ना. गर्दी कुठं आहे? गर्दी कुठं आहे? बस आहे गर्दी म्हणजे हे जे आहेत ते त्यांच्याकडे बघायचं नाही. मेलेले बघायचं नाही, मरणासन्न दुःखी ते लोक बघायचे नाहीत. त्या रस्त्यावरचे त्या मार्गावरचे लोक आपण बघत नाही. जे चालले त्यांना बघूनच आपण म्हणतो आपण पण चालायचं, आपण सगळ्यांच्या पुढे जायचं ह्या मार्गावर. जर गर्दी आहे या मार्गावर तर रेसमध्ये जसं मी सगळ्यात पुढं, ऑलिम्पिक्समध्ये पळतेत का 100 मीटर्स, कोण सगळ्यात पुढं शर्यत लागलेली असते.
आणि मग आपण ती गर्दी बघितल्यानंतर गर्दीमध्ये कोणाला मागं थांबायचं असतं का? गर्दीमध्ये सगळ्याला पुढं बघायचं, पुढं काय आणि पुढं कोण? मी सगळ्यात पुढं जाऊन मीच मिळवणार. काय मिळवतो पुढं जाऊन? पुढच्याला विचारलं का पुढं काय आहे का? ती पण म्हणतोय नाही पुढच्याला माहिती, मला काय ती पुढचा चाललाय म्हणून मी चाललो. प्रत्येक पुढच्या मनुष्याला विचारलं तर पुढचा मनुष्य सांगतोय काय? माहिती नाही पुढं काय. मग तू का चाललाय? काय नाही, चालले ते चालले म्हणून मी चाललोय. अंध अनुकरण, अज्ञान त्यालाच म्हटलं. माहिती नाही किंवा लोक कुठं चाललेत, कोणत्या मार्गावर चाललेत, त्या मार्गावर जाऊन लोक सुखी होत आहेत काय, झालेत काय? एकाला तरी विचारलं का आपण आजपर्यंत? ज्या मार्गावर आपण चाललेलो आहे त्या मार्गावर असा कोणता जीव आहे की जो परिपूर्ण सुखी झालेला आहे? तुम्ही आज एकाला विचारा, कोणाला तुम्हाला ज्याला वाटलं ना तुम्ही ज्याला फॉलो करताय, कोणाला फॉलो करताय सांगा? प्रफुल्ल कोणाला फॉलो करतो का नाही? काय ते पण माहिती नाही मी कोणाला फॉलो करतोय. कोणाला तरी बघूनच निघाला ना त्या मार्गावर. कोण आहे आदर्श? दादा पप्पा, त्यांच्या मागोमागच चाललाय ना. कसं मग विचारलं का एक दिवस कधी बसून संध्याकाळी, का हो पप्पा तुम्ही एवढे वर्ष काम करताय, काय बॅलन्स किती आहे सुखाचा, शांतीचा, समाधानाचा? एक दिवस बसून चर्चा करायला काय हरकत आहे संध्याकाळी सगळे बसून? कधी विचारलं का शरद काका तुम्हाला? बरं तुमचं काय? मी विचारतो तुम्हाला, किती सुख, किती शांती, किती समाधान मिळालंय तुम्हाला? किती वर्ष काम करताय? वयाच्या कितव्या वर्षापासून काम करताय? 61 वर्ष तर झाले असतील का? 60 वर्ष. किती समाधान शांती आहे सांगा? इथंच आता विचारू, घरी तर जाऊन काही विचारणार नाही कोण कोणाला. वेळ कुठं आहे? प्रफुल्ल विचारले तुम्हाला, किती तुम्हाला शांती मिळाली एवढे वर्ष काम करून? समाधानी झालात का? आता तरी संतुष्ट आहात का? आहे म्हणते. मग आता प्रफुल्ल कशाला सोडतोय दुकानदारी? समाधान आहे तर दुकानात का जाता हा प्रश्न येतो अजून. म्हणजे परस्पर विरोध वाटतोय ना. आहे मला सगळं, मी समाधान आहे, मग कशासाठी या वयामध्ये कशासाठी करतो? तुम्ही कुणाला फॉलो केलं? तुम्ही तर विचारलं तुमच्या दादाला तुम्ही सुखी आहात का नाही? कधी विचारलं होतं का शरद काका? रायचंद भाला कधी विचारलं का? दादा तुम्ही सुखी आहे का हो? आणि मग कसं काय म्हणते? विचारत जावा. नाही का? कळतंय ना. उत्तर आहेत पण आपल्याला ती उत्तरं पण नको आहेत. आपल्याला उत्तर आता हळूहळू समजायला लागली, परंतु ती उत्तर आम्हाला नाही ऐकायची आता. म्हणून मी प्रश्नच विचारत नाही, कारण मला प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी माहिती आहे. परत विचारून परत अजून कशाला जास्त संकलेश करायला? चाललंय की आपलं, चाललंय. म्हणून आपण त्या लता मंगेशकरचं पण ऐकलं नाही. काय ऐकलं? काय म्हटली? मला परत जन्म नको म्हणते, मला परत लता मंगेशकर व्हायचं नाही म्हणते.
मला एका गरीब घरामध्ये, छोट्या घरामध्ये जन्म घेतला चालते, जर जन्म जर झालाच माझा परत. मग तिला कळलं नाही बोलत. कशामुळं ती अशी म्हटली असेल? जावेद अख्तरनं हे उत्तर ऐकलं लता मंगेशकरचं बरं का. जावेद अख्तर पण एक मोठा सिंगर वगैरे आहे असं ऐकलंय, लिहिणारा गायक असं काहीतरी. त्याने हे लता मंगेशकरचं उत्तर ऐकल्यानंतर त्याला पण आश्चर्य वाटलं की अशी का म्हणते ही बाई. तुम्हाला काय आश्चर्य वाटले का कधी? असं का म्हटलं असेल तिने? काय नाही, म्हणून म्हटलं विचारायचं नाही कोणाला, काय करायचं नाही, चालत राहायचंय, चालत राहायचं. कुठपर्यंत? जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जायचं. जोपर्यंत ही पर्याय संपत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि मग मरताना विचारलं, बघितलं तर आपल्यालाच कळतं की आपण किती पोकळ आहोत. शेवट काय? जे संसारामध्ये भले बाह्य वैभव, प्रसिद्धी सगळी मिळाली, पण मरताना काय? तो पैसा पण इथं राहतोय म्हणून जास्त त्रास आहे, ती प्रसिद्धी पण संपते त्याचा त्रास आहे. आता मी कुठं जाणार ते माहिती नाही. आयुष्यभर एवढं कष्ट करून आपण ते जमा केलेलं आहे आणि एका क्षणामध्ये ते सगळं आता त्याच्यापासून मी दूर होणार आहे. भयंकर त्रास होतो त्या जीवांना, भयंकर आकुलता. कारण कष्ट करून मिळवलेलं आहे ना, दुःख सहन करून मिळवलेलं आहे. आणि एवढं दुःख सहन करून मिळवलेली गोष्ट लई एका क्षणात जर त्या भर्तृहरी आणि शिवचंद्रासारखं झालं. भर्तृहरीने किती कष्ट करून ते सोनं बनवण्याचं ते रसायन बनवलेलं असतं आणि शिवचंद्राचार्याने काय केलं? ती टाकून म्हणले माती. काय होईल, काय होईल, किती दुःख होईल. सोनं बनवण्याचं रसायन आहे, किती कष्ट करून 12 वर्ष तप करून ती बनवलेलं आहे, दुर्लभ आहे, आणि अशी ती गोष्ट मातीत टाकून द्या, असं कसं म्हणतात? तेच आमच्या बाबतीत होते. दान द्या म्हटल्यानंतर सोनं मातीत टाकल्यासारखं वाटतंय की नाही? मग देऊन बघा काय होतंय, मातीत जातंय कसं. असं पण म्हणायचं द्यायचं पण नाही, ही तर अडचण आहे. मातीत गेल्यासारखं, त्याची माती झाल्यासारखं वाटतं. आम्ही एवढं कष्ट करतोय, तुम्ही दान मागताय, पैसे घेताय आमचे, आमच्या पैशाची माती करता का? दान मागितलं की त्रास होतो, खर्च मागितलं की त्रास होतो. काय नको त्रास होतो का नाही खर्च म्हटल्यानंतर? का नाही होत? भोगासाठी हा इन्व्हेस्टमेंट असेल तर थोडा विचार केला जाईल. शेअरमध्ये जर पैसा गुंतवतोय पोरगा तर म्हणाल बरं देतो, आणि तीच म्हणला पोरगा मला आता फॉरेनला जायचंय फिरायला, 10 लाख रुपये खर्च आहे द्या. कशाला? टीव्हीवर दाखवतो तुला फॉरेनचं सगळं. मग 10 लाख रुपये मातीत गेल्यासारखे वाटतात का नाही? मुलगा खर्च करेल तर का नाही वाटणार? कष्ट करून मिळवलेली गोष्ट आणि ते अशीच खर्च करायची, काय निश्चय बाबू? किती खर्च करतो बंगल्याला काय कळतं का? पप्पा किती कावत असतील तुला? त्रास होतो तुला नाही, पण पप्पाला किती त्रास होतो माहिती आहे? त्याच्यामुळे त्याला झोप लागना, पाठी दुखतंय माहिती आहे. खर्च आणि त्याच्या बाजूबरोबर त्याचा बारका पोरगा आहे ना, त्याला तिथं बसून त्रास होतोय, 12 होते. ती तर काय खर्च करत नाही, पण पप्पाचे लय पैसे चालले तर पप्पाचे लय पैसे चालले, एवढीच चिंता. मग मिळवत आहे कशासाठी हे माहिती.
म्हणून म्हटलं, मिळवण्याचं प्रयोजन पण विसरून जर गेला असाल, धन मिळवण्याचं प्रयोजन जर विसरून गेला असाल, तर ते धन मिळवण्याचं प्रयोजन काय राहील? कशासाठी आता ते कष्ट घ्यायचे? असं साधं सोपं जरी विचारात घेतलं, काय बंडीबाई आज रविवार आहे बघते, किती कष्ट घेतो ला? का घेतो विचारलं तर कष्ट का करतोय? का करतोय कष्ट? उत्तर मला एक म्हणजे असं उत्तर पाहिजे की जेणेकरून समाधान व्हावं. हा बरोबर आहे बाबा, याला बरोबर करायला पाहिजे. आता एक समाधान देणारं उत्तर कोणाकडे आहे का इथं, की तुम्ही पैसे आता का मिळवताय, एवढे कष्ट का घेताय? सूर्याबाई उत्तर पाहिजे मला अजून, म्हणजे समाधान तर काय होईल, मी शांत. का कष्ट घेताय असं प्रश्न. तुम्हाला कष्ट आवडत नाही आहे, कष्ट म्हणजे दुःख. मग आता आवडत नसताना सुद्धा ते काम करताय तुम्ही, कोणतं कष्ट? कष्ट हे आवडत नाही. तिजीमध्ये पैसे आल्यानंतर बरं वाटतंय का नाही? कसं काय बरं वाटतं सांग? का बरं वाटतं तिजीमध्ये पैसे आल्यावर? का बरं वाटतं? हा बिना कष्टाचं आहे ना, बसल्या बसल्या माल ठेवलाय आणि वाढले. आहा. आणि तिथं जर मंदी आली, आपण अगोदर ठेवलंय आणि जर कमी झालं तर, म्हणजे कष्ट आवडत नाही मला हे सांगायचंय. कष्टाचं दुःख आहे. मग कष्ट कशासाठी घेताय आता हा प्रश्न आहे. व्यवहारात तर आपण बघतो, पण पुण्य हवे नशिबाला का पैसे हवेत? काय पाहिजे? पुण्य पाहिजे का पैसा पाहिजे? कशामुळे सुखी होणार आपण? पुण्यामुळे होणार की पैशामुळे होणार? आत्मशीती नावाचा जो ग्रंथ एक लिहिलेला आहे, आत्मशीती का मला बळच मध्ये का, तर त्यामध्ये प्रस्तावने अंतर्गत ती चर्चा ग्रंथातच त्यांनी ते दिलं. सकाळी सकाळी शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन निघालाय. असाच एक पूजेला निघालेला तुमच्यासारखा माणूस. त्याला विचारलं, अरे कुठे चाललाय सकाळ सकाळ? म्हटलं चाललो शेतात. का रे? काय नाही म्हटलं, शेतात नांगर फिरवल्याशिवाय, पेरल्याशिवाय, पीक आल्याशिवाय मला काय काय पाहिजे? सुख कुठून मिळणार? असं पैसे नाही, सुख. त्याने ते पैसे बघ, त्यावेळेस पैसे नव्हते हो, जुन्या काळची गोष्ट. ते कष्ट घेतलं तर मला सुख मिळेल, असं असं त्याचं मत होतं. मग त्याला सांगितलं त्याने, कष्ट जे जे करते ते किती सुखी झालेत बघ. तुझ्यापेक्षा जास्त कष्ट करतायत, पण ते सगळे सुखी आहेत का? अनेक वेळा तिची गोष्ट पण आपण ऐकलीच की, शहरातला एक शहाणा मनुष्य रस्त्याने निघालेला, शेत रिकाम म्हणजे गावाकडून, आणि ते शेत रिकाम असतं. तिथं ते शेतकरी बसलेला असतो उभं टाइमपास करत. मग ते शेतकऱ्याला खावळायला लागतो का नाही, अरे का असा बसलाय, जरा कम कष्ट कर, मेहनत कर. मग ते विचारत असतो, काय होईल काय ह्याने काय होईल, आहे की नाही? मग तुला पैसे येतील, मग तू बंगला बांधशील, मग तू असं करशील तसं करशील, आणि पुढं काय? मग पुढं काय ते विचारायचं. आणि उत्तर काय शेवटी? मग शेवटी निवांत बसायचं म्हणला. मग मी आता काय करतो असं म्हणला. म्हणजे एवढं सगळं करून जर निवांतच बसायचं, ही साधी गोष्ट तर साधी हीच आहे. मग आत्ता निवांत बसलेलं बघवत नाही का? लोकांना बघवत नाही खरं तर. पोरं निवांत बसली तर बघवतंय का सांग? कामाला लाग. असं कसं? बैल आहेस, आहे ना, बैलगाडी वाढावंच लागेल. आणि नाही, ते दुसऱ्याला बघवत नाही. ते
पप्पाला बघवत नाही तो निवांत बसले माहिती आहे का. आणि तू पण आता असा बैल झालाय की पप्पा सांगायच्या आधीच सपलं मान खाली जू खाली, मला मिळवले पाहिजेत, मला मिळवले पाहिजेत पैसे. बरोबर आहे का हो. पप्पा काय म्हणले नाही म्हणले नाही, पप्पा अजून स्वतः निवांत बसला तर काहीच म्हणणार नाही. काय आधी म्हणशील काय नाही म्हणतोय अजून सुद्धा स्पष्ट सांगतोय इथं शास्त्राच्या समोर सांगतो, काही म्हणणार नाही तुला ती, तू निवांत बस. तर तुला आता सवय लागली आणि त्यामुळे आता निवांत नाही वाटत. आणि शेवटी दिवसभर कष्ट करून तुम्हाला काय भाव असते पाहुणे, आता निवांत जरा फिरू, निवांत जरा मित्रांशी गप्पा मारू, निवांत बसू. ॲट द एंड ऑफ द डे बघितलं तर काय असतं, सगळ्यांचे भाव, तुम्ही स्वयंपाक पाणी केल्यानंतर तुमचे भाव काय असतात, बास आता निवांत बसू. मग कोण नको म्हणते निवांत, आम्ही निवांतच बसलेलो असतो दिवसभर. निवांत बसण्यासाठीचा उपाय कष्ट नव्हे, हेच तर लक्षात येणं. पुण्य करावं लागतं, धर्म करावा लागतो तर निवांत आहे, विश्रांती आहे तिथं. पण मला विश्राम स्थळच माहिती नाही, मला दुकानच विश्राम स्थळ जर वाटत असेल तर मग आता त्याच्यासाठी उपाय काय. कष्ट हेच भांडवल. बरोबर. हे जर आपण विचार करून ठेवला असेल, सुखाचा मंत्र जर हे असेल, कष्ट हेच भांडवल, तर मग त्याचा अर्थ होतो दुःख हेच भांडवल. म्हणजे अवघड नाही आहे शास्त्र, तसं सोपं आहे. पण आम्ही विचार केल्याशिवाय ते आपल्याला ते सोपं कळणार नाही. आम्हाला सवय फक्त लागलेली आहे दुसऱ्याचं अनुकरण करण्याची, पण त्याच्यामध्ये मी हा विचार करायला, अज्ञान दूर करायला तयार नाही. किंवा हे केल्याने मला सुख मिळत नसतं आहे ना, हे जे आपल्या बुद्धीत बसलेलं आहे अज्ञान, की हे माहिती नाही मला आणि त्यामुळं माझं तेच काम करायचं आहे. म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी आपण शास्त्राला येतोय, मंदिरात देवाचं दर्शन करत असतो. त्यांना बघून तर, देवाला बघून तर कळलं पाहिजे की देव बनण्यासाठी कष्ट घ्यावं लागत नाही. काय देव बनण्यासाठी कुठं कामावर जावं लागते, काय करावं लागतं देव बनण्यासाठी. हे चुकीचा प्रश्न, चुकीचा आहे. काय करावं लागतं हा विषयच येत नाही. काय न केल्यामुळं देव होत असत आणि करत राहणार तर बैलच राहणार. बरोबर आहे का. असू द्या, तुम्हाला काय करायचं, आम्ही बैल असू नाही तर आम्ही असून गाढव असू, तुम्हाला काय करायचं असा प्रश्न असतो तुमचा. गाढवाचं काम काय, कोणी गाढवाचं काम काय असतं, तू काय करतोय आता प्रश्न आहे सारा. आम्ही ओझी वाहतोय ते सुद्धा आम्हाला, म्हणजे ज्यावेळेस इथं संध्याकाळी ती गाढवा न्यायालयात येत का नाही माणसं, मग कुठं नेत असतील ते बिचारे. जरा तर प्रयत्न करते तिकडं जायचा नको, कारण त्यांना माहिती आहे आता तिकडं जायचं म्हणजे परत वाळू आता व्हायची, ओझं व्हायचंय आणि त्यांना जायची इच्छा नसते. गाढवं बरी मग कसं, माझं म्हणणं असं, म्हणजे गाढवांना जर हाकलून न्यायचं म्हटलं तर त्या कामावर जात नाही. आणि तुम्हाला आणि आम्हाला हाकला की म्हणून तुमचं म्हणणं असतं, म्हणजे सोडा की आम्हाला, जरा जाऊ दे की आम्हाला. बरोबर आहे. माणसा परास गाढवं बरी असं म्हणा लागेल नाही. म्हणजे त्यांनाही कष्ट नको आहे, पण तुम्हाला तुमच्या कष्टाची जर प्रतीती अनुभूतीच येत नाही तर मग मात्र अहो आश्चर्य. आणि ओझं वाहत असून सुद्धा, प्रत्यक्ष अनुभव करत असताना सुद्धा रोज थोडे कष्ट आहे काय,
पण तरी तेच कष्ट आनंदाने करायला आज परत जाणार, उद्या परत जाणार, परवा, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत कष्ट सोडणार नाही. ठीक आहे, ज्याची तसं नशीब, ज्याची तशी योग्यता, काय करणार काय शेवटी. जर सांगून सुद्धा, चांगला मार्ग दाखवून सुद्धा जर हट्टच असेल ना आम्ही तेच करणार, तर नाही. उपाय मग काय नाही. म्हणून इथे चर्चा वाचताना वाचत होतो, पुढे ऐकत आहे ना, पान नंबर 210 वर. संसार के प्रत्येक प्राणी शांति चाहते हैं और आकुलता से दूर होना चाहते हैं, और यावत मात्र उनका प्रयत्न होता है वह सब शांति प्राप्त करने के लिए है. लेकिन अनेक प्रयत्न करने पर भी शांति प्राप्त नहीं होती. इसका कारण यह है कि वे सब प्रयत्न उपायभूत है ही नहीं. इथपर्यंत आपण काल बघितले. पण विश्वास बसला पाहिजे का नाही की हे उपाय नाही. जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न करून मला शांती प्राप्त झाली नाही तर त्याचा अर्थ हा शांतीचा उपाय नाही. बघा आता पुढे काय लिहिते ना, थोडेसे लोग कुछ थोडी सी चतुराई पाकर, माणसं झाले आपण आहे ना, थोडी बुद्धी विशेष मिळाली तर सांगतात काय करतेत काय, त्या चतुराईचा उपयोग कशासाठी केला जातो, बुद्धीचा उपयोग माझ्याद्वारे कशासाठी केला जातो. हुशार आहे का नाही बंटी तू. लोग कुछ थोड़ी सी चतुराई पाकर इस लोक में अपनी चतुराई बताकर इस लोक में गर्व करते हैं. मी किती हुशार आहे, मी कसे पैसे मिळवले, मी कसा बंगला बांधलाय, मी कशी गाडी घेतली. असंच की काहीतरी थोडीशी त्या ठिकाणी तुम्हाला क्षयक्षम चांगला मिळालाय, बुद्धी मिळाली, मग उपयोग कशासाठी केला जातो. केवळ मी कसा भारी आहे त्या क्षयक्षमाचा उपयोग मान करण्यासाठी, म्हणजे दुरुपयोग नाही झाला, केवळ मानासाठी चाललेल्या गोष्टी. मला सगळ्यांनी विचारलं पाहिजे. आणि विचारायचं कारण मला असा भ्रम झालाय की बाह्य वैभव असेल तर मला विचारतील. पण तुम्हाला हे पण माहिती आहे की महाराजांकडे बाह्य वैभव नाही पण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त विचारतील. पण तरी तुम्हाला अक्कल येत नाही की बाबा बाह्य वैभवानं कोण विचारत नाही. वैभवाचा त्यागच आहे ना मानाचं कारण आहे, मोठेपणाचं कारण. संग्रह नसतो, त्याग आहे. त्यागाची महिमा आहे का संग्रहाची महिमा आहे सांगा. त्यागाच्या नावानं तर बोंबा बोंब बोलायला कसे आहेत पण त्यागाची महिमा. शरद काका बरोबर आहे का? कोणाची महिमा आहे, त्यागाची का भोगाची? भोगाची म्हणा, नाही तर पोरगा त्याग करेल सगळा. म्हणजे जे मी करतोय त्याने मला जे पाहिजे ते तर मिळतंय का? साधी साधी गणित सोडवा की राव. आणि ते मी सोडवणार आहे, तुला काय बरं नाही का? काय भानगड काय? उठ बरं, सरळ उभार. उभार की उभार म्हटलं गेलं, उभार की उभार. उभार 5 मिनिटं उभार. आता पुढे तर अरे हाताची गडी घालू ना, उभार. थोड्या वेळ उभार असेल म्हणजे सगळ्याला कळेल की हा मुलगा मोठा झालाय लग्नासाठी, बाकी काय नाही. तुला वाटेल मला का उभा केलंय. म्हणजे आहे ह्या वर्षी कर्तव्य आहे का नाही का पुढच्या? कधी कर्तव्य आहे?
कसं वाटतंय? तर ऐका पुढे काय झालं, म्हणजे अजून ऐकते चांगले आहेत पोरं असं मला सांगायचं. अरे काय कोण तुम्ही असं नाही, म्हणजे परिणाम चांगले आहेत, मोक्षाला जाणार आहे, भव्य जीव आहे, उभार थोड्या वेळ, तसं काळजी करू नको. म्हणजे तुझ्या लक्षात राहील किंवा मला का उभा केलं होतं, लक्षात आहे ना. आणि उभारून सुद्धा तू टेकायला बघतोय म्हणल्यानंतर तुला काय म्हणायचं. मग कुठपर्यंत आलो आपण, थोडीशी चतुराई मिली, थोडीस हुशार झालो. काय उपयोग केला त्या हुशारीचा, मी किती भारी आणि माझा मोठेपणा, माझा मोठेपणा दाखवण्यासाठीच मी सगळं उद्योग करतोय म्हणून रोज सांगतोय. आता पैसे पोटासाठी नाहीत है ना, म्हणजे तुमची भूक भागत नाही, तहान भागत नाही, तुमचं अन्न वस्त्र निवाऱ्याची अडचण आहे असं इथं कोण आहे सांगा. अन्न वस्त्र निवाऱ्याची ज्यांची अडचण आहे असा एखादा मेंबर आहे का इथं, त्याने हात खाली ठेवा. सगळ्यांना गरज आहे दिसते, कोणच हात वरती आला नाही. मी काय म्हटलं कळलं नाही, कळलं नाही अडचण, कोणी हात वर केला नाही मला म्हणून. आता हात खाली ठेवायचा होता का वर करायचे होते, हा त्यांनी म्हणते तोंडाने होते वर करायचं. काय चाललंय मग, हात वर जायला पाहिजे. म्हणजे सामान्य ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण झालेल्या. आता कशासाठी चाललंय, आता काय चाललंय, केवळ लोकांमध्ये दिखावा, दिखाव्यासाठी सगळे कष्ट आहेत हे सांगते है ना. कुछ थोड़ी सी चतुराई पाकर इस लोक में अपनी चतुराई बताकर इस लोक में गर्व करते हैं, करे लेकिन इस आसार संसार में आसार प्राणियों को आसार चतुराई को दिखाकर यदि अपने मन को संतोष किया है तो वह मात्र मोह की विडंबना है. काय वाक्य कळलं का तुम्हाला, परत एकदा वाचू का, है ना. चतुराई बताकर इस लोक में गर्व करते हैं, करे बर करू दे, लेकिन ह्याच्यावर विचार तर करा, म्हणजे इस आसार संसार में आसार प्राणियों को आसार चतुराई को दिखाकर यदि अपने मन को संतोष किया है, मन का संतोष किया है तो वह मात्र मोह की विडंबना है. तत्व वहां कुछ भी नहीं है. जी जी ज्यांना हे विचार येतात ना चांगले चांगले, ते खरोखर भव्य समजा. असे विचार येणारे खरोखर भव्य. पण ज्यांना हा विचार नाही, काय तत्व म्हणजे तत्वाचा विचार येईल असा, म्हणजे काय सार नाही आहे या संसारात. कोणासाठी करतोय, काय करतोय, कशासाठी करतोय, याच्यावर रोज विचार करा असं म्हणायचं. हे सगळं मोहाची विडंबना सांगतायत. तत्व हा कुछ भी नहीं है. इंद्रियों के विषय, इंद्रिय के विषयों के वशीभूत होकर, यश प्रशंसा मन के विषय के वशीभूत होकर जो जो जीव प्रयत्न रखते हैं वे सब प्रयत्न तृष्णा को बढ़ाने वाले हैं. शांति लाभ लेने की बात तो दूर ही रहो. विषय भोगासाठी चाललंय आता. आणि विषय भोगाचं सुख म्हणजे केवळ आचार्यांनी सांगितलंय काल्पनिक आहे, तिथं काही नसतं असा सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जातोय. कारण त्याच्यात नाही आहे. काल दुपारी पण आम्ही चर्चा केली तेव्हा तिथं जी 49 गाथेमध्ये आचार्याने सांगितलं जीव रस नाही, गंध नाही, स्पर्श नाही, शब्द नाही असं सांगितला आहे ना तो विषय. तर का सांगितला आहे, कारण त्या रस गंध रूप स्पर्श हे जे विषय आहेत तिथंच माझी बुद्धी अडकलेली.
ते मी आणि त्याच्यामध्ये माझं सुख आणि माझा आनंद. म्हणून 6 कारण देऊन आचार्यांनी तिथं सांगितली. तेव्हा या रस गंध स्पर्श शब्द वर्णापासून तो अत्यंत भिन्न आहे. त्याच्यामध्ये ज्ञान आनंद नाही. 6 कारण दिलीत आचार्यांनी. किती? 6. तू रस का नाहीस? तू अरस का आहेस? तू शब्द का नाहीस? 6 कारण दिली त्यांनी. तू दिसणार रूप का नाहीस? की ज्या रूपा मागे मी आणि किती आयुष्य माझं खर्च करतो, ते रूप ते रूप मी नाही. हे सगळं पुद्गलाचं आहे. जीव त्याच्यापासून वेगळा आहे. जीवाचं स्वरूप यापासून भिन्न आहे. अभाव धर्माने जीव दाखवते. 49 गाथेमध्ये काय? अभाव. जीवाचा अभाव धर्म दाखवला की अभाव आहे. अरस म्हणजे अभाव आहे. रसाचा अभाव आहे माझ्यात. स्पर्श रसगंध वर्ण शब्दाचा माझ्यात अभाव आहे. आणि तरी सुद्धा माझं सगळं जीवन त्या स्पर्श रसगंध वर्ण शब्दासाठी समर्पित आहे. इतकी मोठी मूर्त आहे. इतकी स्थूल बुद्धी आहे. मोठी बुद्धी म्हणते त्याला हिंदीमध्ये. म्हणजेच मूर्खता म्हटली जाते त्याचं ना. मोठी बुद्धी म्हणजे ज्याला साध्या साध्या गोष्टी लवकर कळत नाहीत त्याला म्हणायचं मोठी बुद्धिवाला. बरोबर. मग आता ह्या साध्या साध्या स्थूल गोष्टी सांगितल्या. पण आपल्या बुद्धीत शिरते काय? म्हणून विचार करा म्हणली तर मला शांती पाहिजे, सुख पाहिजे, तर माझा मार्ग मी कोणत्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे तर मला शांती आणि सुख मिळेल, दुःख नष्ट होईल. माझा प्रयत्न कोणत्या दिशेने पाहिजे त्या सुख शांतीसाठी. याचा जर मी थोडासा एकदा जरी विचार करेल, 5 मिनिटं जरी बसून स्वतःसाठी विचार करेल, सांगितलंय ना ऐकलंय म्हणून नव्हे, मी बसून खरोखर काय सांगितलंय, मला काय पाहिजे, मी बसून स्वतः विचार करायला ज्या दिवशी लागेल त्या दिवशी माझं त्या ठिकाणी संसार संपलेला असेल. पण मला सुरुवात करावी लागेल. मी सांगून तुम्हाला कळणार नाही. तुम्ही ऐकताल पण तुम्ही विचार करणार नाही. पण तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की खरोखर असं सांगितलंय, असं जर असेल तर मला काय केलं पाहिजे, मोह की विडंबना ती सोडली पाहिजे आणि तत्वाचा विचार केला पाहिजे. ओम नमः. जनाहामि जीव चेतन स्वभावी चाय. मी रस स्वरूपी आहे. मी अरूपी आहे. मी अगंध स्वभावी आहे. मी अस्पर्शी आहे. जानणारा हा अशब्द स्वरूप आहे. विसर्जन.